वनांचे संरक्षण व संवर्धन करीत मानव वन्यजीव संघर्ष प्रभावीपणे हाताळत असतानाच लहानांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांनाच वने वन्यजीव संवर्धन याबाबत प्रोत्साहित करताना वनपर्यटन स्थळांची निर्मिती करण्यात यवतमाळ वन विभागाने एक आदर्श प्रस्थापित केला आहे। ऑक्सिजन पार्क, जैवविविधता उद्यान, अरोमा पार्क, वन उद्यान या स्थळांच्या निर्मितीतून होऊ लागली आहे वने वन्यजीव पर्यावरण संवर्धनाबाबत सामान्य नागरिकांमध्ये जनजागृती। पाहूया या वनपर्यटन स्थळांची माहिती। यवतमाळ शहराला लागून असलेले हे आहे ऑक्सिजन पार्क। अमोलकचंद महाविद्यालयासमोर गुर्नी रोडवर 13 हेक्टर क्षेत्रावर ऑक्सिजन पार्क उभारण्यात आले। सन 2018 मध्ये 13 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमाअंतर्गत एकाच वेळी 5000 वृक्षांची लागवड या ठिकाणी करण्यात आली। माझं यवतमाळ माझं झाड हे ब्रीद जोपासून करण्यात आलेल्या या वृक्ष लागवडीचा उद्देश एकच की नागरिकांचे आणि वृक्षांचे नाते घट्ट व्हावे। लहानांसाठी खेळणी तर मोठ्यांसाठी ओपन जिमची सुविधा सुद्धा अनेकांच्या आकर्षणाचे केंद्र आहे। विशेष म्हणजे या ऑक्सिजन पार्कचा आणखी एक फायदा तो हा की या परिसरात वाढत्या अतिक्रमणाला यामुळे निश्चितच आळा बसला आहे। स्थानिक प्रजातीची वड, उंबर, पिंपळ, कडुलिंब अशी जास्तीत जास्त रोपे लावून भविष्यात हा ऑक्सिजन पार्क यवतमाळ शहरासाठी फुफ्फुसाचे काम करील ही अपेक्षा आहे। हे आहे जाम येथील जैवविविधता उद्यान। जैवविविधतेचे रक्षण करणे ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे। जैवविविधता म्हटलं की त्यामध्ये प्राण्यांची विविधता आली, पक्ष्यांची विविधता आली आणि वनस्पतींची विविधता आली। या उद्यानामध्ये 15 हेक्टर क्षेत्रावरती विविध प्रजातींचे वृक्षारोपण करून एक जैवविविधता वाढवण्याचे काम केलेले आहे। हा पार्क 35 हेक्टरचा असून त्याला कंपाऊंड वॉल केल्यामुळे पूर्ण क्षेत्र हे संरक्षित झालेले आहे। परिणामी 15 हेक्टरवरती जी काही हिरवळ आहे ती त्या ठिकाणी फुलत आहे। केवळ वृक्षारोपणच नव्हे तर जलमृदा संधारण हा एक महत्त्वाचा भाग आहे। या ठिकाणी नाला खोलीकरण करणे, सिमेंट बांधचे बांधकाम करणे, त्यानंतर विविध जल व मृदा संधारणाच्या उपचारामुळे त्याचा फायदा या बागेस होत आहे। या बागेमध्ये पर्यटकांसाठी वॉच टावर्स, बर्ड वॉच हट त्या पद्धतीने वॉकिंग ट्रेल्स हे करण्यात आलेले आहे। साधारणतः 3.5 किलोमीटर लांबीचे वॉकिंग ट्रेल्स ही पर्यटकांसाठी चांगली अपॉर्च्युनिटी असून त्याच्या दुतर्फाही वृक्ष लागवड केल्यामुळे प्रत्येक रस्त्याला एक वेगळी थीम देऊन त्या ठिकाणी वृक्ष लागवड करण्याचा प्रयत्न केल्यामुळे त्याचा फायदा सर्व पर्यटकांना मिळणार आहे। याच पद्धतीने वेगवेगळ्या थीमॅटिक पार्क्स ही या बायोडायव्हर्सिटी उद्यानामध्ये साकारलेले आहे। त्यामध्ये चरकवन, नक्षत्रवन, सर्वधर्मवन, बटरफ्लाय गार्डन या प्रकारच्या संकल्पनाही आपण राबवलेल्या आहेत। 2017च्या पावसाळ्यामध्ये जेव्हा 4 कोटी वृक्षारोपणाचा कार्यक्रम होता त्या कार्यक्रमाची सुरुवात यवतमाळ जिल्ह्यात आपण या जाम पार्कमधून केली। यामध्ये सर्व धर्म समभाव ही संकल्पना राबवण्यात आली। ही संकल्पना 1 जुलै 2017 रोजी राबवताना जिल्ह्यातील सर्व स्तरातून वेगवेगळ्या धार्मिक संस्थेचे प्रतिनिधी यांना बोलवण्यात आले आणि त्यांच्या हातून त्यांच्या संबंधित धर्मग्रंथामध्ये जो काही वृक्षाची नमूद केलेले आहे तो वृक्ष त्यांच्या हातून लागवड करून घेण्यात आला आणि त्या माध्यमातून त्या वृक्षांचे जतन करणे, संवर्धन करणे याची जबाबदारी सर्व संबंधितांनी आणि उपस्थितांनी घेतली। सर्व धर्म समभाव हा आपल्या भारतीय संस्कृतीचा एक अविभाज्य घटक आहे आणि या संस्कृतीच्या माध्यमातून आपण जर त्या मार्गावरती चालत राहिलो तर निश्चितच सर्व धर्मांमध्ये समभावाची वृत्ती तयार होऊन आणि त्या माध्यमातून पर्यावरण संरक्षण याचा संदेशही लोकांपर्यंत आपण देऊन निश्चितच त्याचा फायदा आपल्या पर्यावरण रक्षणासाठी, वृक्ष संवर्धनासाठी केला जाऊ शकतो। याचाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून सर्व धर्म वन ही संकल्पना राबवण्यात आली। आज रोजी जे कोणी पर्यटक त्या ठिकाणी भेट देतील त्यांना आपल्या स्वतःच्या धर्माचे कोणते झाड आपल्या धर्मग्रंथामध्ये नमूद आहे याचा दाखला त्या ठिकाणी मिळू शकतो आणि त्या ठिकाणी थोडासा वेळ व्यतीत करून
वृक्षप्रेमाची आवडही त्याला निश्चित लागू शकते. अशा पद्धतीने हे जैवविविधता उद्यान पर्यावरणाचा नव्हे तर एक संस्कृतीचा केंद्रही निश्चित बनू शकते. विविध प्रजातीच्या वृक्षांचे रोपण करून जैवविविधता वाढण्यास पोषक वातावरण तयार करण्याचा हा प्रयत्न आहे. नेर शहराजवळ अरोमा पार्कची निर्मिती करण्यात आली आहे. वनौषधी किंवा वनस्पती औषधी, सुगंधी वनस्पती, दुर्मिळ वनस्पती यांचे रोपण या ठिकाणी करण्यात आले आहे. या वनस्पतींचे उपयोग तसेच त्यांच्या संवर्धनाचे महत्त्व सामान्य नागरिकांना कळावे, हे या अरोमा पार्कच्या निर्मितीच्या मागचा उद्देश आहे. अरोमा पार्कच्या परिसरात प्रवेश करताच आल्हाददायी सुगंधाने स्वास्थ्यवर्धक वातावरणात आल्याचा अनुभव येतो. वनसंपत्तीच्या या खजिन्याचे महत्त्व पटते. एकूणच वनांसोबतच्या सहजीवनाचे महत्त्व लक्षात येते. या ठिकाणी जॉगिंग ट्रॅक, चिल्ड्रन पार्क, ओपन जिम अशा सर्व सुविधा असल्याने पर्यटकांचा चांगला प्रतिसाद इथे मिळतो आहे. विशेष म्हणजे कॅक्टस अर्थात निवडुंगाच्या विविध प्रजातींद्वारे इथे कॅक्टस पार्क विकसित करण्यात आला आहे, जो आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. नेर शहरानजदीक यवतमाळ वनविभागाअंतर्गत नेर वनपरिक्षेत्रामध्ये अरोमा पार्क हे एक उद्यान उदयास येत आहे. हा पार्क साकारत असताना याचा उद्देश असा आहे की औषधी वनस्पती, सुगंधी वनस्पती, दुर्मिळ वनस्पती याचं महत्त्व सर्वांपर्यंत पोचावं, तसेच नेर शहरवासियांना तसेच आजूबाजूच्या परिसरातील सर्व लोकांना याचा फायदा व्हावा, हा या पाठीमागचा उद्देश आहे. या पार्कमध्ये जॉगिंग पाथ, चिल्ड्रेन पार्क, ओपन जिम, सर्व पर्यटकांना बसण्याची व्यवस्था, त्याच्यानंतर वनचेतना केंद्र हे बांधण्यात आलेलं आहे, ज्याचा फायदा सर्व वनपर्यटकांना निश्चितच होईल. या ठिकाणी आपण साधारणतः 5 हेक्टरवर वृक्षारोपण केल्यामुळे आणि त्याला इरिगेशनची व्यवस्थाही केल्यामुळे सर्व वृक्ष वाढ होण्यास मदत होणार आहे. आणि त्याच पद्धतीने अरोमा पार्क या नावाने हा पार्क भविष्यात नावारूपाला येऊन सर्वांमध्ये पर्यावरणविषयक, त्याच पद्धतीने बायोडायव्हर्सिटी संवर्धनाविषयक निश्चितच माहिती देण्यासाठी आणि जनजागृती करण्यासाठी हा एक महत्त्वाचा पार्क म्हणून उदयास येईल अशी अपेक्षा. मुंगसाजी माऊली देवस्थान धामणगाव देव या तीर्थक्षेत्राजवळच वन विभागाच्या क्षेत्रावर वनपर्यटन केंद्र उभारण्यात आले आहे. अतिशय देखणे प्रवेशद्वार, वन्य प्राण्यांचा नैसर्गिक अधिवास यामुळे प्रत्यक्ष वनभ्रमंतीचा अनुभव घ्यायचा असेल तर धामणगाव देव पर्यटन केंद्र आदर्शच म्हणावे लागेल. विविध वन्य प्राण्यांबाबतची माहिती, फलके, पगोडे, वॉचिंग टावर, जागोजागी बसायला बाकं आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे विविध वन्य प्राण्यांच्या प्रतिकृती. यामुळे शालेय सहली, कौटुंबिक सहल, हौशी छायाचित्रकार, वनस्पती, वन्यजीव अभ्यासक या सर्वांची पसंती या उद्यानाला मिळेल ही अपेक्षा. हे आहे निसर्ग पर्यटन केंद्र देऊळगाव वळसा. अगदी सुरुवातीला रस्त्याहूनच दिसणारे आकर्षक प्रवेशद्वार आणि आतमध्ये रस्त्याच्या दुतर्फा लावलेली विभिन्न प्रजातींची झाडे व विविध प्राण्यांची माहिती दर्शविणारी फलके, हे सर्व बघून अतिशय आनंददायी व वनांच्या जवळ आल्याचा आनंद पर्यटकांना मिळतो. आत शिरल्यानंतर बटरफ्लाय गार्डन, नक्षत्रवन, भेटी देणाऱ्या पर्यटकांना विश्रांतीसाठी तयार करण्यात आलेले आकर्षक हट, यामुळे येथे आल्यानंतर वेळ कसा जातो हे पर्यटकांना देखील कळत नाही. आणि लहान मुलांसाठी तर आकर्षक खेळणी आहेच, ज्याचा मनसोक्त आनंद लहान मुले घेत असतात. आणि समोरच असलेल्या मंदिरातील भाविकांसाठी आता हे स्थळ हक्काचं पर्यटन केंद्र झालं आहे. यवतमाळ वनविभागाने या वर्षी म्हणजे 2019 मध्ये 33 कोटी वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमात डुमनापूर येथील बांबू व चंदन उद्यानात
बांबू व चंदनाची सुमारे 2000 नवीन रोपे लावून 1 जुलैला शुभारंभ केला. गाव तिथे वन आणि वन समृद्ध तर जनसुखी ह्या कल्पना सर्वकडे राबवल्या जाईल आणि त्या उपक्रमामध्ये माझे सर्व सहकारी वनकर्मचारी आणि समाजातील सर्व घटक यांच्या उत्स्फूर्त सहभागाने हा कार्यक्रम पार पडेल अशी आशा आहे. सदर 5 वनपर्यटन केंद्रांच्या कामामुळे 208 हेक्टर क्षेत्राचे अतिक्रमणापासून संरक्षण झाले आहे. तसेच 125 हेक्टर वनक्षेत्रावर 75,650 इतकी वृक्ष लागवड होऊन सदर क्षेत्र हे वृक्षाच्छादित झालेले आहे. तसेच दरमहा अंदाजे 7,000 पर्यटक सदर वनपर्यटन क्षेत्रास भेट देऊन त्यांच्यामध्ये पर्यावरण व वनसंवर्धनाबाबत जागृती होण्यास मदत होत आहे. यवतमाळ वन विभागाअंतर्गत ही वेगवेगळी उद्यानं जी तयार केलेली आहेत त्याचा उपयोग हे जे काही पर्यावरणाचं ज्ञान आहे, समतोल राखण्याचं जे काही काम आहे, त्यासाठीचा जो काही उपदेश तो सर्वांपर्यंत निश्चित जाण्याचं काम होणार आहे. साधारणतः 180 हेक्टरवरती हे 5 वन पर्यटन स्थळाची कामं झालेली आहेत. यापैकी साधारणतः 120 हेक्टरवरती वृक्षारोपणाची कामं केलेली आहेत. 50 कोटी वृक्ष लागवड या माध्यमातून आपण या सर्व पार्कवरती वेगवेगळ्या पद्धतीने कार्यक्रम घेतले. 120 हेक्टरवरती वृक्षारोपणाची कामं केल्यामुळे आणि त्याला इरिगेशनची सुविधा दिल्यामुळे जल आणि मृदा संधारण याच्या माध्यमातून त्या ठिकाणी नॅचरल रिजनरेशन वाढण्यातही एक फायदा होणार आहे. या वनपर्यटन स्थळांना भेट देण्यासाठी आपल्या सर्व मित्रमैत्रिणींना, आपल्या बंधू भगिनींना आपण सांगा, जेणेकरून सर्वजण या वनपर्यटन स्थळात भेट देऊन त्यांचं जे काही सजेशन असेल ते देतील. हा उदात्त हेतू साध्य करण्यास ही वनपर्यटन केंद्रे मैलाचा दगड सिद्ध होईल ही अपेक्षा आहे. श्री जगद्गुरू तुकाराम महाराज यांनी म्हटलं की वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, आणि या वनपर्यटन ही स्थळं हा संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य निश्चित करतील आणि या माध्यमातून सर्वांमध्ये हे वृक्ष प्रेमाचं बीज रोवलं जाईल अशी निश्चितच यवतमाळ वन विभागास अपेक्षा आहे. धन्यवाद. जनहितार्थ प्रसारित महाराष्ट्र शासन वन विभाग यवतमाळ.